काय अजून तुमच्या आवडी आहे सुषमाताई? अजून फिरायला आवडतं, बर. वाचन आहे आणि पदार्थ करायला आणि आवडतात. पदार्थ. वा, कुठला आहे आपला पदार्थ? शेवळाची कटलेट. शेवळ हे मी पहिल्यांदा ऐकतोय. कुठून म्हणजे शोधलंय? पहिला पाऊस जेव्हा पडतो ना हा. त्यावेळेलाच ही शेवळं उगवतं. अच्छा. एरवी तुम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळे किती मग म्हणजे बघा, निसर्ग आपल्याला भरभरून देत देत असतो. असतो. खरंच ना, नुसता- म्हणजे बघा पहिला पाऊस पडल्यानंतर असा फुलून येतो आणि त्याचं हे उत्तम उदाहरण आहे शेवळं. पण शेवळं ही माहितीये? पूर्ण पावसाळाभर असते का पहिल्या नाही, पावसात? पहिल्या 2च महिन्यात मिळेल. टर्म्स अँड कंडिशन सप्लाय, हा. नियम व अटी लागू. त्याच्यामुळे पहिल्या 2 महिन्यातच तुम्हाला हे 2 शेवळ महिन्यातच मिळणार ती आहे. मिळतात. वा वा, फारच छान. पण पाऊस म्हणलं की जरा काहीतरी वातावरण बदलतं. वेगळंच. हो. आणि गदी माडगुळकरांची एक फार सुंदर कविता आहे. आपण नुसतं हा. पाऊस आला म्हणतो, हम्म. पण त्यांनी पाऊस असा तसा येत नाही त्याच्यावरती एक फार सुंदर लिहिलंय की नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, हा. अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. हम्म. काय सांगू बापांनो तुम्ही आंधळ्यांचे चेले, नदी सागराला जाते म्हणून तर जग चाले. चालेल. खरंच सारे आहे. जीवन नदीचे घेतो पोटात सागर, हा. तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. बरोबर. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. वाह, क्या पुन्हा बात होऊन है. लेकरू, हा. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा, पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. वाह, क्या म्हणजे बात है. असा पावसाळा येतो असं येतो. गदी माडगुळकर म्हणतात. आणि अशा या पावसाळ्यात निसर्ग आपल्याला काय देतो तर शेवळ देतो. असा हा पदार्थ, अशी ही वनस्पती जी पहिल्या 2 महिन्यातच येते. निसर्गाने जे जे दिलंय ना ते अभ्यासायला, ते ऑब्झर्व करायला शिकलं तर आपल्याला खूप काही चांगलं तरी निसर्ग देण्याचा प्रयत्न करत असतो, हो की नाही? हो. शेवळाचे कटलेट, निसर्गाने दिलेल्या या भाजीचं आपण एक छानसं कटलेट करणार आहोत. पटकन लागणारं साहित्य घेऊन या. शेवळाचे कटलेट आपल्याला करून दाखवणार आहेत सुषमाताई. लागणारं साहित्य आपण आता बघूया नेमकं काय आहे, सांगा ताई. शेवळं बारीक चिरून घेतलेली आहेत, उकडलेला बटाटा, ब्रेड क्रम्स, लसूण मिरची आलं ठेचा, कोथिंबीर, कांदा, कॉर्नफ्लोअर, जिरेपूड, बोंडग्याचा पाला बारीक चिरलेला, लिंबू, साखर, चाट मसाला, धणेपूड, गरम मसाला, हळद, तिखट आणि मीठ. वा वा वा, हे शेवळ आहे का? हो. आणि ह्याची सालं काढायला लागतात. कारण आमच्या ते प्रेक्षकांना जास्त- तुम्ही दाखवू शकता का? हा, दाखवते ना. हा, ही अशी सालं काढून घ्यायची. ही अशी सालं सगळी काढून घ्यायची. आणि हा जो पिवळट असा केशरी हा भाग आहे ना, हा नाही घ्यायचा. हा फक्त वरचा भाग घ्यायचा. हे बघा, हे जे खाली पिवळट भाग आहे हा ना, इथून कट करू का मग हे? हो. हे नाही हे वापरायचं. नाही वापरायचं कारण हे खवखवतं. आणि हे वरचं वापरायचं, हा, जे आपण ऑलरेडी हे कट करून घेतलंय. कट करून घेतलेलं आहे. परफेक्ट. आणि आणि- ह्याच्या सोबत ना हा बोंडग्याचा पाला पण मिळतो. याच झाडाला असतो का? हा, नाही, ह्या झाडाला नाही, हे वेगळं आहे. अच्छा. पण तो ह्याच्या सोबत म्हणजे त्या कातकरी बायका आहेत ना, त्या घेऊन येतात. भाजीमध्ये वगैरे आपण ते टाकतो.